इथे गोलक्रेस्ट हाय म्हणून एकच मिनिट हा. आणि मग त्यानंतर मुंबईला आल्यावर सुद्धा मी एका अशाच ICSE च्या शाळेमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून जॉईन केलं. आणि आता मात्र मी TCS मध्ये आहे. TCS ची एक अजून छोटीशी आपली एक सिस्टीम आहे ज्याला म्हणतात TCS आयॉन. आणि त्यामध्ये माझ्या पोस्टचं नाव आहे डोमेन एक्सपर्ट. माझं फील्ड सेमच आहे, सायकोलॉजी असणार आहे, पण आता मी अ, चाचण्या ज्या असतात मानसशास्त्रीय चाचण्या, क्षेत्र निवडण्यासाठी किंवा करिअर निवडण्यासाठी त्या तयार करायचं काम करते. आणि त्याच्या अनुषंगाने जे सगळं येतं टीचर्ससाठी, जे शिक्षक असतात त्यांच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस तयार करणं, त्यांना ट्रेन करणं, मुलांना गाईड करणं करिअरसाठी, आणि त्याची माहिती लिहिणं, TCS आयनच्या वेबसाईटवर लिहिणं, कंटेंट क्रिएशन ज्याला म्हणतात. ते अशा सगळ्या भागामध्ये, म्हणजे जिथे जिथे मानसशास्त्र येतं या सगळ्याच्यामध्ये, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी काम करते. आणि एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये मग थोडंसं स्पेशल मुलांसाठीचं ट्रेनिंग आणि हे सगळं करत आले, शिकत आले, REBT करते, शिकते. सो हे बॅकग्राऊंड आहे माझं. आणि त्यामुळे मला जेव्हा स्मितानी सांगितलं की तू बोलशील का किंवा कुठला विषय बोलावा, त्याबद्दल म्हटलं मला तसा कुठलाही विषय चालेल, तुम्ही सांगा. मग तिची आयडिया होती की आपण इथे जो सगळा ग्रुप आहे तो सगळा सेल्फ एम्प्लॉईड किंवा ऑन्टरप्रिनॉर ज्याला आपण म्हणू शकतो असा ग्रुप आहे. म्हणजे मग मग काय बोलूयात त्यांच्याविषयी, कारण तुम्ही सगळ्या माझ्यापेक्षा खूप जास्त अनुभवी असणार आहात ह्या सगळ्या बाबतीत. काम काय करायचं आणि कसं करायचं, स्वतःच्या अटी आणि शर्तींवर काम करणार आहात. सो मच मोर इम्प्रेसेबल म्हटलं मग चला सोपा विषय घेऊयात. सोपा नाहीये खरं करायला, पण बोलायला सोपा आहे माझ्यासाठी. त्यामुळे म्हटलं आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणून घेऊयात. माझ्या फक्त ना 2-3 अपेक्षा आहेत. एक तर आपण हे इंटरॅक्टिव्ह ठेवलं आणि मधून मधून प्रश्न विचारलेत तर मला बरं पडेल, कारण मग इंटरॅक्टिव्ह सेशन इज ऑलवेज बेटर. बोलत राहूयात. म्हणजे मी आधी स्मिताला म्हटलं होतं मी एखादी छोटीशी PPT तयार करते, म्हणजे स्क्रीनवर काहीतरी राहील. पण नंतर असा विचार केला की आपण गप्पाच मारूयात. त्यामुळे इफ यू आर ओके अँड इफ यू कॅन स्विच ऑन युअर कॅमेरा, तुमच्यापैकी कोणी कॅमेरा स्विच ऑन करणार असेल तर तसंही चालेल मला. आपण तसं बोलूयात. आर वी गुड टू गो? आपण सुरू करूयात का? येस. येस. हाय. हाय. आपण सुरू करूयात. काही प्रश्न आहे सुरुवातीला, काही सूचना आहेत ज्या आय एम सपोज टू फॉलो किंवा काही? नाही, असं काही नाहीये, तुम्ही सुरू करू शकता. चालेल. मला सोनम म्हणा, अहो जाऊ नको. येस, चालेल. सोनम बेटर. चालेल. सो फक्त आपण सुरुवात करताना आपण म्हणत होतो किंवा आपण लिहिलंय वर्क लाईफ बॅलन्स म्हणून. पण जिथे बॅलन्स येतो म्हणजे डोळ्यासमोर आपल्या तराजू येतो नाही का, बॅलन्स म्हटलं की की दोन्हीकडची मापं सिमिलर सारख्या ह्याच्यावर असली पाहिजेत. अर्धा किलो भाजी घ्यायची असेल तर एकीकडे अर्धा किलोचं माप आणि एकीकडे अर्धा किलो ती भाजी, ती बरोबर राहते, राईट? तेव्हा आपण बॅलन्स म्हणतो. पण खरं पाहिलं तर म्हणजे आता मी सो कॉल्ड कॉर्पोरेटमध्ये आहे. आपली आजच्या भाषेमध्ये वर्क लाईफ बॅलन्स इज अ मोठा बागुलबुवा असतो. वर्क लाईफ बॅलन्सचा तुमचं आयुष्य आणि तुमचं काम ह्याचं संतुलन कसं राखाल हे खूप कठीण काम असतं. आणि आतापर्यंतच्या माझ्या अनुभवातून एक कळलंय की संतुलन बिंतुलन काही नसतं. वर्क लाईफ बॅलन्स इज अ बिग हॉक्स. काहीही बॅलन्सिंग नाहीये आयुष्यात. प्रत्येक ठिकाणी सगळ्या गोष्टीमध्ये रोज एक बाई, आणि मी बाई आपण आहोत म्हणून म्हणते, माझ्या डोक्यामध्ये हे दोघांचं आहे. वी आर लाईक बोथ ऑफ देम आर देअर. जे कोणी घरामध्ये तुमच्या आजूबाजूला आहेत, जे काम करतायत रात्र, देर इज नथिंग लाईक बॅलन्स. रोज तुम्ही सगळ्या गोष्टीला योग्य वेळ देणं, किंवा आज मला 8 तासच काम करायचंय, 8 तास झोप घ्यायची आहे, 2च तासात माझा प्रवास झाला पाहिजे, मला स्वतःला अर्धा तास मिळालाच पाहिजे वगैरे, हे नाही होत. हे रोज तर अजिबातच होत नाही. सो म्हणून मग मी विचार करत होते ह्याच्याने की आपण काय म्हणूयात ह्याला. सो मला जेन्युइनली वाटतं की वर्क लाईफ बॅलन्स म्हणण्यापेक्षा वर्क लाईफ हार्मनी
म्हणू शकतो. म्हणजे संतुलन संतुलन म्हणजे अ, मी त्याचा मराठी वर्ड लिहून ठेवलाय. तुम्हाला कोणाला आठवत असेल तर मला सांगा. जेव्हा आपण एक बॅलन्स म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की हा, समन्वय, हार्मनी. हार्मनी म्हणजे समन्वय. जेव्हा आपण संतुलन म्हणतो तेव्हा आपण तोलत असतो, बरोबरी साधायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपण हार्मनी म्हणतो तेव्हा आपण समन्वय साधायचा प्रयत्न करतो. म्हणजे जे ज्या पद्धतीने असेल त्या त्या पद्धतीने सहजपणे एकमेकांमध्ये मिसळून वी गो हेड, सो दॅट फ्रिक्शन्स कमी होतील, काय म्हणतात, तंटे कमी होतील, स्ट्रेस कमी होईल. आणि या सगळ्या याच्यामध्ये सो इन्स्टेड ऑफ कॉलिंग इट वर्क लाईफ बॅलन्स वी विल कॉल इट वर्क लाईफ हार्मनी. बरोबर. कार्य आणि जीवन यांचा समन्वय म्हणण्यापेक्षा आपण सुसंवाद म्हणू शकतो किंवा हार्मनी म्हणू शकतो, एकात्मता वगैरे बरेच मराठी शब्द त्याच्यासाठी म्हणू शकतो. नाव, आता मला एक प्रश्न आहे, कारण मीच एकटी बोलतीये गेली 5 मिनिटं. तुम्हाला काय वाटतं वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय? व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ वर्क लाईफ बॅलन्स किंवा वर्क लाईफ हार्मनी? तुमच्या मते तुमचं काम आणि तुमचं रेग्युलर आयुष्य याच्यामधला बॅलन्स साधणं किंवा संतुलन साधणं, ह्याची तुमची कन्सेप्ट काय आहे? तुम्ही चॅटमध्ये पण लिहू शकता किंवा एखादी जर बोलणार असेल तर वेल अँड गुड, मला आवाज ऐकायला मिळेल. येस. मग मी इथे फक्त स्मिताला ओळखते, मग मी तिला सांगणार अनम्यूट कर आणि काहीतरी बोल, त्यापेक्षा कोणीतरी बोला. सांगायला लागेल ना सांगते ना. हा, संध्या. हा, माझी मुलगी बोलतीये. येस प्लीज. ऍक्च्युली आईने मला सांगितलं की आज असा असा टॉपिक आहे. ओके. सो मला अगदीच इंटरेस्ट क्रिएट झाला, म्हणून मग मी पण इथे जॉईन केलंय. सो आय थिंक वर्क लाईफ बॅलन्स माझ्या दृष्टीने आय थिंक इट्स लाईक ॲज लॉंग ॲज यू आर हॅपी वर्किंग अँड हॅपी इन युअर लाईफ, आय थिंक यू हॅव अचिव्हिंग दॅट बॅलन्स. जर तुम्ही खुश ऍब्सोल्यूट. आहात, आणि आनंदी आहात, जे काय तुम्ही करताय त्यात, तर इट्स दॅट बॅलन्स और हार्मनी इज अचीव्ड. राईट. बरोबर उत्तर आहे, आयडियल उत्तर आहे. आय एम आस्किंग अबाउट प्रॅक्टिकल स्टेप्स. म्हणजे मग हा बॅलन्स तुमच्या आयुष्यामध्ये, मे बी टेक अन एक्झाम्पल ॲज अ डे. आजचा दिवस आहे, आज सुट्टी होती, विकेंड होता तसं पाहिलं तर. मग आजच्या दिवसात तो वर्क लाईफ बॅलन्स साधण्यासाठी तुम्ही काय केलं, किंवा इन जनरल कुठल्याही दिवशी तुम्ही काय करता? म्हणजे या स्पेशली गोष्टी अशा ज्या झाल्या की मी म्हणू शकते की आजचा दिवस माझा बॅलन्स किंवा समन्वय साधला गेला. व्हॉट इज हा, दॅट? हा, सुट्टी असेल तर मोस्टली माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सोडून ज्या गोष्टी मला करणं गरजेचं आहे, की माझी काही टू डू लिस्ट आहे किंवा माझे काही प्रायोरिटीची कामं आहेत जी पर्सनल आहेत, ती माझी आज कम्प्लीट झाली तर आय फील की हा, आज आपण बॅलन्स झालं आपला. बेसिक ज्या आपल्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या त्या झाल्या अचीव, असं. म्हणजे त्यांनी मला एक सॅटिस्फॅक्शन असतं फुल डेचं की येस आय हॅव डन इट. नाव राईट. लेट्स गो टू द नेक्स्ट डे किंवा जे काय असेल म्हणजे त्या प्लॅन राईट. प्रमाणे आपण करू शकतो, असं. ऍब्सोल्युटली. अँड मग देन आय एम अज्युमिंग की तुम्ही रोज तसं करायचा प्रयत्न करता. करता, हा, राईट, बरोबर. राईट. ॲज येस, लॉंग एज यू आर येस. स्ट्रायव्हिंग फॉर दॅट. आणि जसं आपण सुरुवातीला म्हटलं तसं हे 50-50 कधीच होत नाही. बरोबर. म्हणजे नाही. बिकॉज तुम्ही स्वतः अनुभव शेअर करताय की आज मी ठरवलं असेल आजचा दिवस की मंगळवार आहे, मला गणपतीला जायचंय, पण असाइनमेंट आली आणि मला जाताच आलं नाही. मग निदान बरोबर. गणपतीला जाता आलं नाही तर निदान रिक्षामध्ये बसल्या बसल्या मी अथर्व शीर्ष तरी म्हणून घेते, निदान तेवढी बरोबर. प्रार्थना केली जाईल. हा सुद्धा त्या क्षणी साधलेला बॅलन्स असतो. हा सुद्धा त्या क्षणी साधलेला समन्वय असतो. एम आय राईट? म्हणजे बरोबर आहे. अग्री. अगदी अगदी, म्हणजे काहीतरी सोल्युशन काढून मला जी गोष्ट करायची ते साध्य होणं किंवा झालं, असं त्यांनी ते सॅटिस्फॅक्शन मिळून जातं, असं बरोबर. थोडक्यात. पण देन करेक्ट आहे. म्हणजे हे आपणही बऱ्याचदा करतो. म्हणजे माझ्याकडे अलार्म लावलेला असतो सकाळी 8 वाजताचा, जेव्हा मला अथर्व शीर्ष म्हणायचंय. त्याचं कारण हे की 7:45ला माझी बस येते, 1 तास मी पुढच्या बसमध्ये असणार असते. तेवढा वेळ बरोबर. माझा आहे. बरोबर. तेवढ्या वेळामध्ये जे काही मला करायचंय, किंवा मी मला पुस्तक वाचायला आवडतं. माझ्यासाठीचा नियम आहे की रोज 5 पानं वाचून झाली पाहिजेत, पण ती अदरवाईज होत नाहीत. मग मी जाडं भरडं पुस्तक माझ्या लॅपटॉपच्या बॅगेमध्ये कॅरी करते. मोबाईल खाली हम्म. ठेवून ते पुस्तक तेवढ्या वेळ वाचते, 5 पानं तरी झाली पाहिजेत म्हणून.
हा मी साधलेला बॅलन्स आहे, बरोबर. मग आपण जरा पुढे वळूया त्याच्या. बऱ्याचदा ह्या गोष्टी होत नाहीत आणि मग ते होत नाही हे बऱ्याचदा कॅरी होतं. म्हणजे तुमच्यापैकी कोणी शिक्षिका असेल किंवा तुमच्यापैकी कोणी केटरिंगचा जर काम करत असेल, ऑर्डर्स येतात, हा इन सीझन आहे, बरोबर. बरोबर. भरपूर ऑर्डर्स असतात, रोज नवीन नवीन येतात. ऐन वेळेला तर काही येतच राहतं जे तुम्हाला करायचं आहे आणि ते पूर्ण करून त्याचे नाही म्हणता येत नाही प्रत्येक वेळी. पण तरी म्हणजे पर्सनली पुण्याच्या बऱ्याच जणी ओळखते मी, ज्या सांगतात की ह्या तारखेपर्यंत आलेल्या ऑर्डर आम्ही स्वीकारू, नंतर आम्ही करणार नाही. हे नाही म्हणणं सुद्धा समन्वय साधण्याचा एक प्रकार आहे, बरोबर. बरोबर. अ, अगदी साध्या भाषेमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये याला म्हणतात सेटिंग ऑफ द बाउंड्रीज. तुमच्या हम्म. मर्यादा कुठपर्यंत आहे ह्या तासून घेणं आणि त्या स्वतःला सांगणं आणि दुसऱ्यांनाही सांगणं. आणि नुसतं सांगणं नाही तर त्या पाळणं. म्हणजे मी म्हटलं की मी आता हे करणार नाहीये आणि मग कोणीतरी मला प्लीज म्हटलं, प्लीज कर ना, किंवा माझी नेहमीची गिरायक आहे म्हणून मी ते हो म्हटलं, तर देन दॅट ब्रेक्स इट. मग मी एकदा Yes. ब्रेक केलाय तर मी पुन्हा पुन्हा पण करू शकते. हा पण आहे. बरोबर. सो जसं मी म्हणते की बॅलन्स इज नॉट 50-50 ऑल द टाइम. समन्वय, हार्मनी इज नॉट 50-50 ऑल द टाइम. Yeah. तसंच सेटिंग अप द बाउंड्रीज इज इम्पॉर्टंट अँड फॉलोइंग देम इज ऑल्सो इम्पॉर्टंट, बरोबर. कधी बरोबर. तुमच्याबद्दल असं झालंय का की तुम्हाला म्हणजे तुमच्यापैकी कोणाला असा अनुभव आलेला आहे का, किंवा तुम्ही कधी असं केलंय का की ही माझी बाउंड्री आहे, ह्याच्यानंतर किंवा ह्याच्या पलीकडे मी करणार नाही. हम्म. सुरुवातीला जरी त्याच्यापासून नुकसान होतं तरी हळूहळू एकदा लोकांना कळत गेलं की ओके, शी मीन्स व्हॉट शी सेज, शी डिलिव्हर्स, हम्म. देन मग गोष्टी सोप्या होतात. असं तुमच्या बाबतीत कधी तुम्ही करता का? हम्म. हो. हम्म. आता जसं मी माझं ऑफिसचं टायमिंग फिक्स करून टाकलेलं आहे की मी बरोबर. सकाळी 8:30 ते 5:30 ऑफिस करणार आणि हा. 5:30ला मी ऑफिसमधनं निघणार, कारण तिथून पुढची माझी कामं डिसाइडेड असतात. ऍब्सोल्युटली मी बरोबर. अगदी म्हणजे 99% असा माझा प्रयत्न असतो की 5:30ला मी ऑफिसमधनं निघणारच. अगदीच हाय कंडिशनमध्येच मग मी 5:30च्या नंतर ऑफिसमध्ये थांबते, कारण मग त्यानंतरची माझी जी कामं असतात ती सगळी अलाइनमेंट बिघडते. सो मला ते फॉलो करावंच लागतं. सो दिस इज माय ॲडजस्टमेंट की नाही, मला असंच फॉलो करायचं आहे. बरोबर, कारण त्याच्याने सुरुवातीला म्हणजे कोणाला नाही म्हणावं लागलं आणि असं झालं की कोणी दुखावलं गेलंय म्हणा किंवा एखादं काम केलंय म्हणा, तरी सुद्धा 99% वेळा त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असतो. हो. आणि हे फक्त मी म्हणत नाहीये किंवा अनुभवाने, तर ऑफकोर्स अनुभव इज द बिगेस्ट थिंग, आपल्याला कळतं. पण अ, आता बिकॉज मी रिसर्चच्या आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे, हे करते आहे, म्हणून आम्ही 2 महिन्यापूर्वीच सगळ्या शिक्षकांना, म्हणजे मध्य प्रदेश ऑनलाईनचं कॉन्ट्रॅक्ट मी फॉलो करते, त्या सगळ्या शिक्षकांशी मी गेला 6 महिने बोलते आहे. तर आम्ही एक फार इंटरेस्टिंग स्टडी घेतला त्यांचा. आम्हाला त्यांचं ट्रेनिंग घ्यायचं होतं आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही म्हणजे त्यांना प्रश्नोत्तर असतात वेगळे आणि त्याच्यातून सांगितलं होतं की तुमच्यापैकी किती जण 6:30 नंतर, 6:30 वाजेपर्यंत त्यांच्या शाळेच्या वेळा असतात, 6:30 नंतर तुमच्यापैकी किती जण काम करतात. साधारण 20% लोक होते. आणि मग नंतर जेव्हा त्यांचे फीडबॅक्स आणि हे सगळे बघितले, त्याच्यापैकी बऱ्याच लोकांचं असं झालं की कामाचा जो हे क्वालिटी ज्याला म्हणतो आपण, काम करण्याचा दर्जा, काम करण्याची पद्धत, चिडचिड करणं, बिहेवियर, हे सगळं त्यांच्यामध्ये जास्त होतं, कारण त्यांच्या कामाच्या वेळा खूप होत्या. मग नंतर लक्षात आलं तर 10-15 लोकांनी आउट ऑफ 25 असं उत्तर दिलं की वी कांट से नो. प्रिन्सिपलचं काम सांगत असेल तर नाही का म्हणणार. मग त्याच्यासाठी मुलं घरी होती, वेळात आणल्या गेल्या, मुलांना वेळ देता आला नाही, मग त्याचं गिल्ट होतं, मग त्याचा परिणाम तब्येतीवर झाला, मग तब्येत खराब झाली म्हणून कामावर परिणाम झाला. तर ह्याचे ऍडव्हर्स इफेक्ट जास्त दिसले, बरोबर. मग ह्याच्या विरुद्ध जेव्हा आम्ही त्यांना हाऊ टू मेंटेन बाउंड्रीज, बाउंड्रीज कशा क्रिएट करायच्या, त्याच्यासाठी नुसतं नाही म्हणून चालत नाही. ऑफकोर्स काम करायचंय, आपण पुढे जाणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस हाऊ टू वर्क स्मार्टली. जर मी ठरवलंय की मी 5:30-6 नंतर काम करायचं नाही, तर जे 8 तास मी प्रोडक्टिव्ह असणार आहे, त्या 8 तासात माझ्याकडून तेवढं चांगलं काम झालं पाहिजे. अदरवाईज मी 13 तास काम करून क्वालिटी वाईज 8 तासातच काम केलं असेल तर 5 तास मी वाया घालवलेत. सरळ सरळ हिशोब आहे, बरोबर. सो हा एक प्रकार झाला. म्हणजे आपण पहिल्यांदा हे झालं की एक्सेप्टन्स की 50-50 आणि आयडियलिस्टिक बॅलन्स काही नाहीये. सेकंड, बाउंड्रीज नाही म्हणणं गरजेचं आहे, किंवा
एक आपल्यासाठी एक मर्यादा आखून घेणं गरजेचं आहे. नाव जर मी नाही म्हणत असेल किंवा मी कामाच्या वेळा सेट करत असेल तर त्याच्यामध्ये अजून एक सेटिंग आहे. म्हणजे मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणी आपण सगळ्या गृहिणी आहोत त्यामुळे हे पटतंय की नाही बघा. सकाळी बऱ्याच जणी आपल्यापैकी 15-20 मिनिट तरी लवकर उठत असतील ठरलेल्या वेळेच्या. कारण तो जो सकाळचा 15-20 मिनिटाचा वेळ असतो शांत. हॅलो सोनमताई. डिस्कनेक्ट झाले का? त्यांना परत जॉईन करायला सांगायला पाहिजे. हो हो, नाही ते होत आहे जॉईन. आय थिंक पाऊस आहे खूप मुंबईमध्ये ना. हो रवी हा. बोलला त्याचा फोन आलेला तेव्हा इकडे पुण्यात तू गेलीस काय? ओके, आय होप इट इज वर्किंग नाव. येस, इट इज मोर क्लिअर नाव. मोबाईल मध्ये इथे पाऊस पडतोय माझं हो काहीतरी हो. गडबड झाली. येस येस. ठीक आहे. सो मी म्हणत होते आणि अनुभव शेअर करत होते की असं होतं की बऱ्याचदा पुढची पायरी जर मी बाउंड्री सेटअप करत असेल तर त्याच्यासाठी मला जास्त प्रोडक्टिव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे मला ही खात्री मी केली पाहिजे की मी जेवढा काही एवढा वेळ काम करणार आहे त्याच्यामध्ये मी स्मार्ट टास्क करते बरोबर. सो इट स्टार्ट्स फ्रॉम वर्किंग स्मार्टर. आणि तुमचा दिवस तुम्ही कसा डिवाइड करताय. आणि मी हे म्हणत होते की आपल्यापैकी बऱ्याच जणी सकाळी असे 15-20 मिनिट म्हणजे मी तरी हे करते जर मला 6:30 पासून 7:30 पर्यंत स्वयंपाक करणं आणि आवरणात लागत असेल तर मी 6:15 6 ते 6:15 मध्ये उठायचा प्रयत्न करते. म्हणजे मग तो 15 मिनिटाचा जो वेळ आहे तो माझा असतो. शांतता असते घरामध्ये सकाळी सकाळी. आणि चहा कॉफी घेताना म्हणा किंवा कोणी योगा करत असेल फार कौतुक आहे मला सकाळी उठून व्यायाम करणाऱ्यांचं. ते जर कोणी करत असेल तर ती तर सुरुवात उत्तमच आहे. जसं आपण त्या दिवसाच्या वेळेसाठी करतो आपल्या तसंच आपल्या कामाच्या वेळेसाठी सुद्धा तुम्ही आयडेंटिफाय करू शकता असे कुठले तास आहेत जेव्हा तुमचं लक्ष सगळ्यात चांगलं लागतं. 1 तास किंवा 2 तास ज्याला अजून पुन्हा एकदा कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये त्याला म्हणतात डीप वर्क. आयडेंटिफाईंग युअर डीप वर्किंग आवर्स किंवा पॉवर आवर्स जेव्हा तुम्ही सगळ्यात पॉवरफुल असता. म्हणजे कोणासाठी ती सकाळ असू शकते कोणासाठी दुपारची वेळ शांततेची आणि सगळ्यात हे असू शकते ज्याच्यामध्ये तुम्हाला फोकस वर्क करायचं. आता फोकस वर्क माझ्यासाठी रिसर्च करणं असेल कोणा एखादीसाठी समजा म्हणजे केटरिंग इज द एक्झाम्पल आय एम हॅव्हिंग इन फ्रंट ऑफ माय माइंड. म्हणजे समजा जर मी केटरिंगचं काम करत असेल तर एखादी वेळ असेल जेव्हा मला लक्ष कोणाकडे तर मसाला वाटणं किंवा पेस्ट वगैरे करून ठेवणं असेल भाज्या चिरायच्या ज्याच्यावर माझी चव आणि दर्जा डिपेंडंट आहे अशा गोष्टी ज्याच्यासाठी मला फोकस लागणार. मग तुमच्या दिवसभराच्या कामामध्ये एखादी जी वेळ असेल ज्याच्यामध्ये तो फोकस जास्त राहील त्यावेळी ती कामं करायची ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त लक्ष देऊन करायची गरज आहे. आपल्याला असं वाटतं की सकाळी सकाळी ही सगळी कामं झालेली बरी पण असं काही नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणी असतील ज्यांना नाही सुचत सकाळी ज्यांना दुपारी सगळ्यात छान सुचतं. दे लाईक देअर मॉर्निंग्स टू बी स्लो. त्यांना सकाळ जरा शांतता आळसावलेली नाही पण आरामाची लागते मग दुपारनंतर त्यांची कामं सुरू होतात. जसं आपण अभ्यासाच्या वेळी करायचो कोणाला सकाळचा अभ्यास जमायचा कोणाला दिवसभर अभ्यास जमायचा कोणी नाईट मारायचं. सेम गोज विथ दिस ऑल्सो. बऱ्याचदा असं होतं म्हणजे माझं होतं मला दुपारची वेळ 1:30 वाजेनंतरची इट्स अ डीप वर्किंग आवर. मग जेव्हा मुख्य तुमचा अभ्यास म्हणा किंवा तुमचं मेन काम आहे
त्या वेळेमध्ये ते करणं. मग तेव्हा तुम्ही म्हणजे फोन सायलेंटवर असतो, DND म्हणजे रेड डॉट असतो, मी बिझी आहे, मी फोन घेणार नाही, काही नाही. दॅट विल बी माय वर्किंग आवर. मग पुढची वेळ म्हणजे समन्वय साधण्याचा पुढचा टप्पा म्हणजे ही आपली वेळ कुठली ही ओळखायची. तुमच्या सगळ्यांसाठी ती वेगवेगळी असेल. ज्यांना प्रत्येकाला हे शक्य असेलच असं नाही. म्हणजे मला लिस्टमध्ये डॉक्टर, कोणीतरी डॉक्टर आहे आणि आता कोणीतरी ऑफिसमध्ये पण बसतं, संध्याताई असतात ऑफिसमध्ये असतात. सो इट मे नॉट बी पॉसिबल फॉर एव्हरीबडी. पण ज्यांना शक्य असेल, आणि इवन इवन इफ इट इज अ डॉक्टर, देर विल बी सम 2-3 आवर जेव्हा पेशंट्स कमी असतील किंवा जेव्हा सुट्टी असेल, तो वेळ असेल, मग तो आपण ह्या कामासाठी लावू शकतो का? जिथे आपण जर काही नवीन नाहीये तर काही शिकू शकतो का, किंवा काही नवीन एखादा छंद जोपासू शकतो का त्या वेळेमध्ये, सो दॅट माझा बाकीचा समन्वय पण नीट साधता येईल, इथून शांतता असेल. बरोबर. सेकंडली, टाइम ब्लॉकिंग नावाची पण एक कन्सेप्ट आहे जी आपण ह्या समन्वय साधण्यासाठी वापरू शकतो. टाइम ब्लॉकिंग इज अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. माझा जो 8 तासाचा वेळ आहे त्याच्यामध्ये 2 तास मला काय करायचंय, पुढचा 1 तास मी काय करणार आहे, 15 मिनिट काय करणार आहे, ब्रेक कधी घेणार आहे, हे जितकं ठरलेलं असेल तितका माझा दिवस सुटसुटीत होतो. एखाद्या फोकस्ड कामासाठी टाइम ब्लॉक करणं म्हणजे मोदक करायचे, उकडीचे मोदक आहेत, मला 5 तास लागतात करायला, कोणाला 1 तास लागत असेल. ते माझं सगळं काम झालं की हे काम सगळ्यात कठीण आहे, मी ह्या कामासाठी हे 3-4 तास ठेवलेत. सो दॅट इज, आणि हा एक ठरलेला वेळ असेल ना रोज, तर तो सोपा होतो करायला. म्हणजे रोज मी दिवसातून ह्या वेळेमध्ये काहीतरी एक फोकस्ड काम करणार आहे. म्हणजे दुपारची जी माझी वेळ आहे, जसं मी म्हंटल तसं 1:30 ते 3 हा 1.5 तास माझ्यासाठी रिसर्चचा असतो. बिकॉज मला रिसर्च माझ्या कामासाठी गरजेचा आहे. तो 1.5 तास कोणी डिस्टर्ब केलेला चालत नाही, लिंक तुटते. बरोबर. तो 1.5 तास मी फोन घेत नाही, कोणाशी बोलत नाही, घरचा फोन पण घेत नाही, ऑफिसचे फोन पण घेत नाही. बॉसला सांगितलेलं आहे हा 1.5 तास मी डीप वर्क करणार आहे. दिस इज माय टाइम ब्लॉकिंग. ओके. हा 1.5 तास माझ्या स्पेशल कामासाठी वेगळा ठेवलेला आहे. मग हे स्पेशल काम कोणासाठी वेगवेगळे असू शकतं. बरोबर. सो दीज आर द 3 थिंग्स. एवढंच आहे. म्हणजे आतापर्यंत तरी ह्या 3 पायऱ्या जरी आपण पाहिल्या तरी हे जे वर्क लाईफ बॅलन्स आहे किंवा हार्मनी आहे ही मेंटेन होते असं मला वाटतं. बरोबर. आणि मीच एक ते परत परत बोलतीये, त्यामुळे आता परत कोणीतरी बोला आणि मला सांगा वेदर वी आर गोइंग इन अ राईट डिरेक्शन. असं तुम्ही कधी केलंय का, किंवा तुम्हाला करून बघायला आवडेल का? ओव्हर टू यू. नाही केलेलं, पण करून बघायला आवडेल. प्लीज करून बघा. पण निदान तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या कामाच्या शेड्यूल मध्ये हे जमण्यासारखं आहे, किंवा तुम्ही शेअर करू शकणार असाल तर आपण प्लॅन करून बघू शकतो की कसं करता येईल. कारण म्हणजे आपण म्हंटल तरी प्रॅक्टिकली किती शक्य आहे ते बघावं लागेल, नाही का? तर जरूर करून बघा. ह्याच्यासाठी छोटीशी टेक्निक ही आहे की साधी एखाद्या दिवशी जेव्हा आपण वाचायला बसतोय किंवा काहीतरी करायला बसतोय ना, एखाद्या छोट्याशा वहीवर जरी लिहून काढला जनरल शेड्यूल, जसं मुलं टाइम टेबल लिहितात तसं, त्याच्याने सुद्धा गोष्टी सोप्या होतात. म्हणजे जर मी ब्लॉक करत असेल 1-1 तासाचे, माझा दिवस सकाळी 9 वाजता सुरू होतो कामाचा, 9 ते 10, 10 ते 11, हे असे 1-1 तासाचे ब्लॉक केले. आणि जनरल अगदी मिनिटा हिशोब नकोय, आपणच आपल्यासाठीच करतोय. बरोबर. पण जे मुख्य काम आहे, म्हणजे समजा ईमेल करणं किंवा कोणाशी पत्रव्यवहार करणं, कोणाला फोन करणं, जर तुमच्या कामाचा भाग फोन करणं असेल तर, हिशोब करणं असेल तर, हे जी महत्वाची काम आहे ज्याच्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हवं, डिस्टर्बन्स नको, ह्या कामासाठीचे वेळ जरी राखून ठेवले आणि ते पाळले, रोज त्याच वेळेला तेच काम केलं, रुटीन सेट करणं ज्याला म्हणतात. लहान बाळाचं रुटीन सेट असतं, खुश असतो तो, कारण त्याचं रुटीन असतं. जसे जसे तुम्ही मोठे होत जातात, जसं जसं तुमचं रुटीन डिस्टर्ब होत जातं, तशी तशी स्ट्रेस वाढत जाते. सो लहानपणाकडे परत येणं इज द बेस्ट वे टू सेट अप द हार्मनी. त्यामुळे हे तासाचे स्लॉट जरी तयार केले आणि हायलाइट करून ठेवले, रेफ्रिजरेटरला लावून ठेवले फ्रीजवर, तरी सुद्धा बराच फरक पडतो. आणि हे मी नुसतं सांगत नाहीये, माझ्याकडे होतं. माझ्या रेफ्रिजरेटरवर 3 चार्ट आहेत, एक माझा आणि 2 मुलांचे. अँड ट्रस्ट मी, इट वर्क्स बेस्ट. तुम्ही करताय म्हणून तुमची मुलंही करतात, इंटरेस्टिंग आहे काहीतरी म्हणून करतात.
थोडंसं हसतात आधी, चिडवतात वगैरे, पण नंतर फॉलोही करतात आणि मजा येते. सगळ्या गोष्टी सोप्या होतात. तुम्ही लिहिलेलं असतं, ट्रस्ट मी, तुम्हाला आवाज कमी करावा लागतो. नुसतं वाढवलं की दिसतं, अच्छा आई हे करणार, नको डिस्टर्ब करायला. इट वर्क्स बेस्ट. ओके. सो जस्ट टू हायलाइट, आपल्याकडे वेळ कमी आहे बहुतेक, माझा वेळ संपला पण आहे, आणि त्यामुळे जाता जाता फक्त 3 गोष्टी ज्या आय थिंक एव्हरीबडी शुड डू इज एक्सेप्ट की हे 50-50 वगैरे नसतं. इट्स अ समन्वय. कधी कधी नाही मिळत वेळ, कधी कधी खूप वेळ मिळतो. यू हॅव टू बॅलन्स इट आउट. सेकंडली, से नो. हॅव यु नो बाउंड्रीज. सेट अप द बाउंड्रीज. नाही म्हणायला शिकणं महत्वाचं आहे. आणि हा, अजून एक गोष्ट, आपल्याला बऱ्याचदा मदत घ्यायला आवडत नाही. मदत घेण्यासारखी चांगली गोष्ट नाही, कारण आजूबाजूला मदत करायला सगळे असतात. आपल्याला असं वाटतं कोणी आपल्याला मदत करणार नाही, मे बी दुसरा कोणीतरी वाट बघत असतो की ही मला विचारेल मदत करू का. सो एक्सेप्टिंग द हेल्प इज ऑल्सो नेसेसरी फॉर ऑल दीज थिंग्स. सगळ्या गोष्टी तुमच्याकडून होणार नाहीयेत, आणि करायचा अट्टहासही नकोय. हे एकदा स्वीकारलं की गोष्टी सोप्या होतात. म्हणजे बघा प्रयत्न करून. इट्स अनलर्निंग, कारण आपल्याला सवय असते, आपण सगळ्या गोष्टी करत जातो. पण मदत घेणं महत्वाचं आहे. आणि एखाद्याला हक्काने सांगणंही महत्वाचं आहे की हे मला जमत नाहीये, हे तू कर. बरोबर. हक्काचा बऱ्याचदा नवरा असतो, कोणाकडे सासूही असेल, आनंद आहे त्या बाबतीत. फारच छान, लकी आहात तुम्ही. बट येस, एक्सेप्टिंग हेल्प अँड सिकिंग हेल्प इज ऑल्सो इम्पॉर्टंट, आणि इट इज नॉट अ वीकनेस. मला मदत लागते. And being thankful for the help. Yes, of course, accepting the help is not a weakness. I was going to say that. Accepting help is not a weakness. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे ज्यांना खूप आधीपासून ज्या काम करत आल्यात, वर्कोहोलिक ज्याला म्हणू, किंवा आधीपासून ज्या खूप इंडिपेंडंट असतात, अशी फिलिंग येऊ शकते की नको मला, मी करेन. आणि मग बऱ्याचदा हो. आपण रेटत जातो. आपल्याला कळत असतं आपण दमतोय, वय बदलतं, आपण बदलतो, बरेचदा बदलतो, एनर्जी लेवल कमी जास्त होते. पण मग आपण आपलं तेच तेच करत राहतो आणि मग दमतो. आणि मग कुठेतरी तो ब्रेकिंग पॉइंट येतो. त्याच्या आधी मदत घेणं कधीही चांगलं. ऑफकोर्स यू हॅव टू बी थँकफुल, यू हॅव टू अक्नॉलेज दॅट हेल्प. यु नो Yes. की Yes. सेईंग थँक्यू. आणि अगदी घरच्या लोकांना थँक्यू म्हणायची गरज नसते वगैरे, या खूप जुन्या गोष्टी. सगळ्यांना थँक्यू म्हणायची गरज असते. मग ते थँक्यू एक कप चहा सुद्धा असू शकतो, किंवा It मुलांनी मदत केली असेल तर हो, एखादी मिठी सुद्धा असू शकते. दॅट इज it इनफ. ओके. it really makes a lot of difference. It does make a lot of difference. It does make a lot of difference. म्हणजे Because अगदी. आ who helps us is not expecting actually thanks from us, but if we say thanks to him in a regular word, not a thanks exact word, करेक्ट. बरं झालं तू मला मदत केस म्हणून अगं पटकन माझं झालं, एवढं म्हटलं तरी इट्स व्हेरी लाईक ऍब्सोल्युटली. ऍडमायर द हेल्प अँड गोइंग ऑन. प्रत्येकाला आवडतं. ऑफकोर्स एव्हरीबडी लाईक्स टू बी ऍडमायर्ड. सगळ्यांना हवं असतं ते. म्हणजे आपल्या आया आज्या गृहिणी होत्या, बरोबर. पण त्यांना कौतुक का नाही आवडणार? त्या घर चालवतात, का नाही करायचं कौतुक? आजकाल आपण सगळीकडे वाचतो. आणि हो, अत्यंत चांगला विचार आहे. म्हणजे माझा अनुभव सांगायचा, माझ्याकडे एव्हरीबडी वर्क्स. आम्ही सगळे काम करतो. माझ्या सासूबाई पण काम करतात, त्या गायिका आहेत, त्या बाहेर असतात, गाण्याचे कार्यक्रम असतात. माझा 7 वर्षाचा मुलगा सुद्धा मदत करतो. त्याला मशीन लावता येतं, मग मशीन लावायचं काम त्याचं आहे. आणि जर त्यांनी कधीही आठवण न करता मशीन लावलं आणि आपण हसून छान थँक्यू म्हटलं, तो इतका गोड लाजतो. त्याचं ते लाजणं माझ्यासाठी छान आहे. इट अरे मेक्स वा, माय डे. आज मी न सांगता केलंस तू म्हटलं तरी पुष्कळ होतं. खूप अगदी ही अगदी खूप छान. म्हटलं, अरे किती छान बाबू, तू मला न सांगता मशीन लावलं, मला फार मजा आली. हे मस्त. सांगणं इज युअर वे टू से थँक्यू. राईट. ही या इज नॉट एक्सेप्टिंग थँक्यू. तो त्याच काम करतोय, पण मी मागे न लागता त्यांनी काम केलं ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी सुद्धा. बरोबर. आणि माझ्याकडे तर दोन्ही मुलंच आहे, त्यामुळे मला काम सांगणं भाग आहे. अदरवाईज कोण करेल त्यांचं. आणि आणि त्यामुळे घरात हे खूप इझिली होतं. म्हणजे त्यांनी आपल्याला काम केलं की कधी सुद्धा त्याला सुद्धा कधी कधी शाळेला काही गडबड झाली किंवा आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा त्याला पटकन काहीतरी करून देणं, हे म्हणजे कोऑर्डिनेशन दोघांचं. आणि कोऑर्डिनेशन आहेच, प्रश्नच होतं नाही. की बाबा आई अगेन. सुद्धा मला 10 वेळा मदत करते, माझ्या लागतं मला जेव्हा जरूर असते तेव्हा. त्यामुळे मी आईचं काम न सांगता पटकन करून टाकलं, ह्यात त्याला आनंदही होतो आणि आपण अप्रिशिएट ऑफकोर्स. केल्यावर अजून
खूपच आहे. म्हणजे प्रश्नच नाही. तुम्ही जे आता सांगितलं ना, ते मला म्हणजे इतकं छान वाटलं की पटलं. कारण मी जॉब करून मी मुलांचंही केलंय, घरातलंही केलंय, मिस्टरांचंही केलंय आणि अजून काही माझ्या आवडीनिवडीसाठी सुद्धा म्हणजे एक वर्किंग हॉलिडे असतो, आपल्याला विकली ऑफ असतो, तेव्हा माझ्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी बरंच काही शिकलीये. आणि त्याचा आता मला आता रिटायरमेंट नंतर आय एम रिटायर्ड आफ्टर 7 इयर्स झाली मला रिटायर्ड होऊन. तर मला तो अनुभव खूप आहे की आता मला तो त्याला मला टाइम देता येतो जो की मला आवड माझी प्रायव्हेट में जॉब केल्यामुळे एवढी मी जोपासू शकत नव्हते, पण तरी सुद्धा मी माझ्या वर्किंग ऑफला मी ती आवड जोपासली आणि मी शिकले सगळं. पण ते शिकलेलं आता मला इतकं उपयोगी पडतं की मी इझिली भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच करू अशा की शकतो. करू शकते. खूपच म्हणजे त्यांनी छान वाटतं एकदम की चला आता आपण काहीतरी शिकलो बाबा, त्यावेळेला शिकलो, त्याचा इतका पुढे उपयोग होईल असं वाटलं नव्हतं, पण खूप छान उपयोग होतोय समाजासाठी म्हणा, घरासाठी, मुलांसाठी, कुणासाठी. ऍब्सोल्युटली. शिकलेलं कधीच वाया जात नाही, नाही का? खरंच. म्हणजे मला चित्र काढायला आवडायचं आणि मी असंच टाइमपास म्हणून एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दिल्या होत्या. मला रिअलाइज हम्म. झालं मी चांगलं चित्र काढते, पण माझी पहिली आवड मानसशास्त्र होती. त्यामुळे गेली म्हणजे मी शिकले पण त्याच्यातच आहे पूर्ण. 11वी नंतर मानसशास्त्र, ऑनर्स, मास्टर्स, पीएचडी असं सगळं करत 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 गेली जवळजवळ 25 वर्ष त्याच्यातच काम करते. आता मात्र खरंय मला खरं. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी चित्र काढते, मी पेंटिंग करते आणि मला असं वाटतंय की अरे, म्हणजे ते जे मी म्हणत होते की आपले फोकस आवर्स आणि बॅलन्स, मग माझा बॅलन्स हा वीकेंड असतो. वीकेंडला मी काहीतरी चित्र काढते, मुलांनाही घेऊन बसते. मग मला असं येस. लक्षात आलं आपली चिडचिड कमी होते. मुलं सुद्धा आपल्याबरोबर बसतात अर्धा पाऊण ऑफकोर्स. तास. म्हणजे टीव्ही, मोबाईल या सगळ्यापासून सुटून जे कसं काढतील तसं चित्र, रंग सांडतात, कचरा होतो, व्हॉट एव्हर होतो, पण त्याच्यामधून आम्ही तिघं एकमेकांची बॉन्ड होतो. कारण आणि आनंद अदरवाईज आनंद मिळतो. पण म्हणजे आपल्या हा आवडीचं केलं आनंद आपण आपल्या कितीतरी. आवडीचं केलं म्हणजे. आता मग मुलांना लक्षात आलं की ते असे छोटे छोटे चित्र छान काढू शकतात. मग आम्ही असे रिकामे पेपर मिळाले की त्याचे ते तुकडे करतात आणि बुकमार्क्स तयार करतात. मग आता आमच्याकडे अशी एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये बुकमार्क्स ठेवलेले आहेत. जो कोणी येतो त्याला आम्ही बुकमार्क प्रेझेंट देतो. तो पण खुश, मुलंही खुश, कारण त्यांनी काहीतरी तयार केलं. सो अगेन दिस इज अगेन अ बॅलन्स, राईट? इट्स नो नॉट अ बॅलन्स, इट इज हार्मनी. हे रोज नाही होत, हे 15 दिवसातून कधीतरी होतं. पण जेव्हा ते होतं तेव्हा ते विचार जो मिळतो त्याच्यातून, ते पुढचे 15 दिवस मला पुरतो. बरोबर. खरंच आय एम शुअर आपल्या खरंच. सगळ्यांना हे जाणवत असेल. म्हणजे हा बॅलन्स आपल्यापैकी सगळे लोक करत असतील. बरोबर ना? येस. तो महत्वाचा आहे. तो बॅलन्स तुम्ही वर वापरलात. मी असं म्हणेन की प्रायोरिटीज म्हणजे आपण ऑफिसमध्ये सुद्धा आपण गेल्यापासून आपल्याला जे जे काही ऑफिसमध्ये आपल्या बॉसनी सांगितलेलं असतं किंवा जे जे आता आपण आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जे काम, आता मी सेल्स मॅनेजर म्हणून इंजिनिअरिंग कन्सर्न मध्ये काम केले, मी ऑटोमोटिव्ह सेक्शन मध्ये होते. त्यामुळे मला कस्टमर्सशी, कस्टमर रिलेशन, डिस्पॅच, सेल्स, प्रोडक्शनचे संबंध, प्रत्येक डिपार्टमेंटशी संबंध येत होता. म्हणजे प्रोडक्शनला जर एखादं परचेस करून हवं असेल अर्जंटली, तर परचेसलाही फॉलोअप करून ते लवकर आणून दे बाबा, म्हणजे त्याचं प्रोडक्शन होईल आणि माझं शेड्यूल कम्प्लीट टाइम मध्ये होईल. हे सगळं जो फॉलोअप होता तो सगळाच मला पाठ होता. म्हणजे कस्टमरशी, महिंद्रा सारख्या कस्टमरशी मी डायरेक्टली रोज फोन होते माझे अप्पर टॉप लेवलच्या मॅनेजर्स वगैरे असायचे, म्हणजे की जे याच्याशी कन्सर्न आहेत असे. तर सांगायचं म्हणजे की ते हे करत असताना दिवसभरात गेल्यापासून आज मला माझ्यासमोर 10 कामं आलेत, पण त्यातली आजच मला प्रायोरिटीनी कुठली करायची आहे, हे उद्या केलं तरी चालेल बाबा, मग आजचं प्रायोरिटी आज ठरवली. या प्रायोरिटी सुद्धा सगळ्या डिसाईड करा. म्हणजे तुम्ही बॅलन्स म्हणताय, त्याला आम्ही प्रायोरिटीज म्हणायचो की अर्जंट काय आहे, तसंच. आज अर्जंट हं. आहे, मी उद्या केलं तरी चालेल. एक्झॅक्टली, मी जे हे सुरुवातीला सांगितलं ते तुमचे बरोबर. टाइम झोन, सेटिंग द प्रायोरिटीज आणि त्याप्रमाणे काम करणं. ऑब्व्हियसली प्रश्नच नाही. आणि प्रायोरिटी नसेल, हे 8 दिवसात द्यायचंय बाबा, तर 8 दिवसात हे केव्हाही मी करीन, पण ते मी डोक्यात ठेवून ते 8 दिवसाच्या आत कसं बसवायचं हे मी स्किलफुली करून ते करून घ्यायची. की आता आज पाहिजे, हे आता लावा, हे जॉब मला उद्या पाठवायचे असं. म्हणजे ती प्रायोरिटी आपल्याला घरी सुद्धा ठरवावी लागते की हो आता हो, मला वेळ नाही, प्रश्नच नाही. सकाळी आज मला मेथीची भाजी करूच शकत नाही, मी मला इतकी घाई आहे की मी पटकन काय होणार आहे, दुधी भोपळा आहे, मग ती चिरून मी ती करीन. ही प्रायोरिटी ठरवणं फार महत्वाचं आहे. तसंच ऑफिस मध्ये सेम, नथिंग इज मच ऍब्सोल्युटली. डिफरन्स. मच ऍब्सोल्युटली. डिफरन्स. संध्याताई being senior is already pro in work life balance. मला फार छान वाटलं बोलून, मज्जा आली ऐकायला. सगळे बॅलन्स आणि सगळं करून बसलोय म्हटलं. पण म्हटलं तरी मला आता तुमच्याकडनं ऐकलं तर खूप छान वाटलं की आता मला तुम्ही आवाज, तुम्ही खूप लहान आहे तुम्ही इथं तिच्यापेक्षा. असायचे. आम्हाला वेळच वेळ नसायचा, आम्ही सगळे इथं असायचो.
इथं सगळं करायचं आणि प्रॅक्टिकली पुढे जायचं. लिहिलं कधीच नाही. कारण लिहायलाही वेळ पण नसायचा. आय अग्री. पण आता काय होतं माहितीये, म्हणजे माझं हे काय आहे, आपण मेमरीवर राहतो, पण आजकालचं जे सगळं झालंय ना शेड्यूल, म्हणजे तुम्ही 7 वर्षापूर्वीच रिटायर झालाय, तशी टेक्निकली पिढी बदलायची आहे अजून. पण आत्ताचं जे काम आहे आणि त्याचा जो उरफाटा सगळा हे असतो ना, अशा वेळी मी माझ्या स्मरणशक्तीवर विसंबून नाही राहू शकत. हम्म. म्हणजे आज जर प्रायोरिटी काम आलं आणि Yes. सांगितलं मला Yes. संध्याकाळपर्यंत करायचंय, माझ्या डोक्यातून सगळं जातं. इट इज इम्पॉर्टंट फॉर रायटिंग डाऊन. एक तर तुम्ही लिहिता तेव्हा दोनदा वाचता, म्हणजे माझ्या मधली स्पेशल एज्युकेटर कायम हेच म्हणेल, रंगीत हम्म. छान कलर वगैरे ठेवा, एखादी डायरी कायम हाताशी असू द्या, राईट इट डाऊन. लिहिल्याने फरक पडतो आपल्याला. फरक आपण पडतो. फार करेक्ट. म्हणजे काय म्हणतात त्याला, मला मराठी शब्द लक्षात येईल की नाही मला माहित नाही, पण आपण लिहिण्याला फार निग्लेक्ट करतो. रायटिंग हा. इज अ इम्पॉर्टंट स्किल. तुम्ही मोकळं मोकळं लिहित जाल आणि जे काही सुचेल ते म्हणा, कामाचं शेड्यूल म्हणा किंवा काय वाटतंय म्हणा, डायरी म्हणा, जे काही असेल ते तुम्ही जसं जसं तुम्ही जॉट डाऊन करत जाता तसं तसं तुम्हाला क्लॅरिटी येत जाते. म्हणूनच, कारण म्हणजे तुम्ही जेव्हा काम करत होता तेव्हा वेगळ्या पद्धतीने तुम्ही ते करतच असाल, पण आताचं बरोबर. जे कॉर्पोरेट लाईफ आहे, इट इज करेक्ट. सो करेक्ट. हेप्टी. येस. जर त्या माझ्या टाइमच. डोळ्यासमोर लिस्ट लिहिलेली नसेल ना, विसरायच्या शक्यता खूप असतात. करेक्ट. त्यामुळे हे मला महत्वाचं वाटतं. म्हणजे मी कायम करते माझ्या मीटिंगमध्ये, जेव्हा आम्ही असतो तेव्हा माझी सवय आहे, एकीकडे टाईप करत राहायचं, मीटिंग झाली की सांगायचं हे आपण डिस्कस केलं. समोरचाही सांगतो येस. हो हो हा पॉईंट चुकलाय, हा हे असं हवंय. तिथेच करेक्शन बरोबर. होतं, अर्ध्या चुका तिथे कमी होतात. सो येस. म्हणून मी तो पॉइंट घेतला की लिहिणं महत्वाचं आहे. तर ह्यासाठी लिस्ट तयार असली की कळत राहतं काय काय, जसं आपण किराण्याची लिस्ट करतो ना महिन्याची, दॅट्स इट. तीच आहे येस. ती. करेक्ट. ऍक्च्युली बरोबर. हेच मस्त. किराण्याच्याच लिस्टचं मला एक अनुभव सांगायचा होता. पूर्वी म्हणजे माझी आई हाऊसवाईफ होती. सो ती माइट बी हाऊसवाईफ असल्यामुळे तिला महिन्याभराचं ती आपली 31 तारखेला तिच्या डोक्यात असायचं की काय काय नाहीये. सो ती एका जागी बसून ती लिस्ट करू शकत होती. पण आता माझ्या कंडिशनमध्ये काय होतं, मी महिन्याच्या 31 तारखेला मला आठवतच नाही घरामध्ये काय आहे काय नाही. सो जसं जसं संपतं तसं तसं मी त्या त्या दिवशी नोट करून ठेवत असते, जेणेकरून 31 तारखेला माझ्याकडे कम्प्लीट लिस्ट असेल. सो दिस इज द ऍब्सोल्युटली. डिफरन्स. म्हणजे हा जो आहे तो माझ्या आईचा आणि हा माझा डिफरन्स जो आहे तो मला फार म्हणजे असं कटाक्षाने जाणवतो. पण त्याच्यात एक मजा सांगू का, आता तुम्ही तुमचा नियम 31 तारखेला सामान आणायचं असं असेल ना, तर ऑटोमॅटिकली ते सामान संपणं सुद्धा त्या शेवटच्या काही दिवसांमध्येच होतं. आपोआप तुमच्याकडून तो बॅलन्स होतो. कारण ही सवय मी लावून घेतलीये. आधी तुमचं व्हायचं तसंच माझं व्हायचं, फक्त मी लिस्ट नाही करायचं, मी मागवून टाकायचं. मग माझ्या लक्षात आलं आपण दोनदा 1-1 किलो पोहे मागवतोय. आणि आता नवीन घरामध्ये, मुंबईचं घर छोटं आहे, जागा नाहीये ठेवायला 2 किलो पोहे फ्रीज मध्ये. फ्रीज ओव्हरलोड होतोय, त्यामुळे हे चालणार नाहीये. जोपर्यंत पहिला पदार्थ संपत नाही तोपर्यंत दुसरा आणून चालणार नाहीये. मग आठवडा झाला पोहेच नाही, ठीक आहे आपण आणू. मग तो नियम बसवला की ओके हे संपल्याशिवाय आणायचं नाही, आणि आणलं की थोडं अजून थांबायचं. आता मग 6 महिन्यानंतर ती लिस्ट ज्याला म्हणतो ते आता बरोबर तेवढ्या आठवड्यात संपतं, अंदाज येतो गोष्टी किती पाहिजेत त्या. मग हा माझा बॅलन्सिंग आहे. म्हणजे हे घरचं माझं जे मॅनेजमेंट आहे या पद्धतीने होतं. शिकतोय म्हणजे हे चालत राहील. देर आर सम डेज जेव्हा सगळंच बोंबलतं, देन यू कम बॅक टू बॅलन्स. येस. येस. ऍक्च्युली नाही आहे. मला बॅक टू बॅलन्स. मला असं तर एक सांगायचं की वर्क लाईफ बॅलन्स बिघडतो कधी, हम्म. जेव्हा एखादं आपल्या ज्या शेड्यूल प्रमाणे एखादं वर्क नवीन ऍड होतं त्याच्यामध्ये. समजा जसं की आता मुलाची शाळेमध्ये मीटिंगच आहे, किंवा बरोबर. आपल्या ऑफिसमध्ये एक्स्ट्रा वर्किंग अवर्स आले आहेत. सो त्यावेळेस जो लाईफ बॅलन्स बिघडतं ना, आणि त्यावेळेसची जी आपली स्वतःची मेंटल आणि फिजिकल कंडिशन सांभाळणं हे फार अवघड असतं. तर त्याच्याबद्दल जर तुम्ही थोडंसं सांगितलं तर खूप बरं होईल. मग अशा वेळी ना मला नाही म्हणणं आणि बाउंड्रीज सेट करणं हा जो प्रकार मी सांगितला ना, अशा वेळी मला स्वतःला ह्याचा खूप उपयोग झालाय. आणि मी माझ्या बऱ्याचशा क्लायंट्सला हे सांगत असते की नवीन काम येतं, कधी कधी नाईलाज असतो. म्हणजे बॉसनी जर सांगितलं डोक्यावरून की हे करायचं आहे अशा वेळी, पण त्यावेळी सुद्धा जर मी बाकीच्या गोष्टी माझ्या बऱ्यापैकी बॅलन्स्ड असतील, तर मी थोड्याशा प्रायोरिटीज माझ्या मागे पुढे करून ते काम करू शकते. फॉर एक्झाम्पल, जसं आज ह्या वेळेला आम्हाला सांगितलं गेलं की या विकेंडला आम्हाला कधी पण फोन येऊ शकतो, मोठी क्लायंट मीटिंग आहे, यू हॅव टू बी रेडी. मला बाहेर जायचं होतं.
मला ते बाहेर जाणं कॅन्सल करता येणार होतं म्हणून मी ते केलं आणि बसले, त्याची चिडचिड झाली, हे झाली. पण आज जेव्हा 6 वाजता फोन आला तेव्हा मी सांगितलं की 6 वाजेपर्यंत मी होते, त्यानंतर मी नाहीये. अगेन प्रायोरिटीज, मी आय सेटअप अ बाउंड्री. ओके. नाव ही बाउंड्री सेट करणं प्रत्येकाला शक्य आहे की नाही मला माहित नाही, कारण इंडिव्हिज्युअल्स आर डिफरंट, राईट. मला चालतं, म्हणजे माझी बॉस जर उद्या चिडून माझ्यावर म्हणाली हे कसं केलंस तू, तर मी तिला अरेला कार्य करू शकते. मी तिला सांगू शकते की मी तुझ्यासाठी शनिवारी दिवसभर वाट बघत होते, तू संध्याकाळी नाही मला सांगू शकत, कामाच्या वेळेत सांगायचं. ठीक आहे. 6 वाजेनंतर इज नॉट द टाइम. ही बाउंड्री मी माझ्यासाठी सेट केली, ही मी करू शकते. एखाद्याला ते जमत नसेल तर मग त्यातल्या त्यात सॅक्रिफाईस करण्यासारख्या गोष्टी कुठल्या आहेत याची लिस्टिंग तयार करायची. त्याला म्हणतात आपण प्लॅन बी करून ठेवणं. बरोबर. म्हणजे 4 दिवसांनी करायची एक गोष्ट आहे. आज माझा प्लॅन होता की मी आज या गोष्टीला सुरुवात करेल, अर्ध काम करून टाकेल, पण ऐन वेळेला काहीतरी गोष्ट आली आहे, देन आय नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज प्लॅन बी. म्हणजे माझ्या वेळेतल्या, म्हणजे मी अर्धा तास उशिरा घरी जाऊन चालणार आहे का, किंवा आज मी कोणाला सांगितलं होतं मी फोन करेल, तर फक्त मेसेज केला आणि कळवलं की आज फोन नाही करत, उद्या करते, तो चालेल का. सॅक्रिफाईस करण्यासारख्या ज्या गोष्टी असतील त्या स्क्वीज केल्या आणि तिथे थोडा थोडा वेळ दिला. दॅट इज प्लॅन बी फॉर मी. हॅव्हिंग माय प्रायोरिटीज, क्लिअर बाउंड्रीज हेल्प्स. आता ही गोष्ट एका दिवसात नाही होत. ओके. ही सवय असते करायची. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला असं कोणीतरी असतं जे हे करत राहतं. अगेन त्याचा स्ट्रेस वाढत जातो. तर तुम्हाला स्वतःला ही सवय लावून घ्यावी लागेल की कुठेतरी मला नाही म्हणायचंय, किंवा कुठेतरी मला हे इथे रोज थोडं 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 करत पुश करायचंय. मे बी 4-5 दिवस मला जरा ताण येईल, पण मग मी ठरवणारच आहे की हा एक दिवस मला हवाय, सो मी माझे दिवस त्या अकॉर्डिंगली ऍडजस्ट करेल, माझे टाइम त्याप्रमाणे ऍडजस्ट करेल. रोज अर्धा तास म्हणा, रोज 15 मिनिट म्हणा. हे स्पीच कुठे करता येत आहे काय बघायचं. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. सो बेसिकली हे प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. तुमच्यासाठी, तुमच्या कामाच्या सोयीसाठी, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये असा कुठला वेळ आहे जो तुम्ही थोडा सॅक्रिफाईस करू शकता. 1.5 तासाचं केबीसी 1 तास बघून चालणार आहे का तुम्हाला, मग तो अर्धा तास तुम्हाला तिथे मिळतो. बरोबर. मग एक दिवस तुम्ही बस शॉपिंग करत जाण्यापेक्षा डायरेक्ट रिक्षाने जाऊ शकत असाल तर तो अर्धा तास तिथे मिळतो जिथे तुम्ही ते काम करू शकता. राईट. नवीन काम ऍडजस्ट करू शकता. बरोबर. लंच जर मी 1 तास घेत असेल आणि खरंच जेन्युइनली महत्वाचं काम असेल जे खरंच तुम्ही टाळू शकत नाही, तरच हे सगळं करायचं. तर मग लंचचा 15 मिनिट जर मी वाचवले, पटकन डबा खाल्ला, गप्पा न मारता पटकन आले, तर ते 15 मिनिट मला मिळत आहेत का. पण हे मात्र ऍट द सेम टाइम अगेन कमिंग बॅक टू बाउंड्रीज, मला लक्षात ठेवलं पाहिजे की हे मी फक्त तात्पुरतं करतेय आणि समोरच्याला सांगते की मी आता करते, प्रत्येक वेळी होणार नाही. अदरवाईज ते काम परत परत पडत राहील. म्हणजे जेव्हा तुम्ही हे काम करताय तेव्हा नाही म्हणणं आणि बाउंड्रीज सेट करणं हे पण गरजेचं आहे. यू विल हॅव टू टेल देम दॅट दिस इज फॉर नाव, नॉट फॉर एव्हरी टाइम. आय होप दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन. येस, बरोबर आहे. येस. एनिथिंग एल्स, एनिथिंग मोर. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? इव्हन मी तर म्हणेल हाऊसवाईफचं सुद्धा काम खूप जास्त असतं. कारण त्यांचं सगळ्यात जास्त असतं. हो, त्या घरात असतात 24 तास, तर त्यांना 24 तास घरातलीच कामं खूप पडतात. आणि मग ते गृहीत धरलं जातं की त्या घरी येत म्हणजे त्या सगळंच करतील, पण ऍक्च्युली तसं नसतं. सो दैनंदिन जीवन आणि जॉब हे दोन्ही आता इतके आवश्यक झालेले आहेत. जॉब तर करावाच लागतो ना आता. ऐकायला येतंय का? हो हो, येत आहे हो हो सोनमताई, येत बोला. आहे. हा, जॉब तर करावाच लागतो आणि आपलं दैनंदिन जीवन सोडता येत नाही. मग आता याची सांगड तुम्ही छान घालून दिली. पण आता थँक्यू. एकच हे सगळ्यांना उपयोगी पडणार नाही, एकच औषध सगळ्यांना उपयोगी पडत नाही. नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं राहणार आहे, पण सांगडी घालावीच लागणार आहे, समन्वय हा ठेवावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय पुढेच जाणार नाहीये. आणि मग तो आपण समन्वय प्रत्येकाला तुम्ही एक दिशा दिलेली आहे, पण तो आपण थोडं जर विचार करून तो समन्वय प्रत्येकाचा वेगवेगळाच असणार आहे, तर मग प्रत्येक भगिनीला त्याच्यावर विचार करावाच लागेल. तर तुम्ही किराण्याचं सांगितलं, तर आता मी माझा अनुभव सांगते तिच्यात की किराण्याचं काय, मी एक अशी मास्टर अशा आठवत नाही ना वेळेवर आपण बाहेर जातो वगैरे असं काही, नेमकी एखादीच गोष्ट म्हणजे अशी असते की आगपिटीच विसरून जातो आणि कधीतरी त्यांनी म्हणजे छोटीशी गोष्ट असते पण ती विसरतो. तर मी एक मास्टर लिस्ट करून ठेवलेली आहे किराण्याची. म्हणजे
साखर, चहा, गूळ अशा म्हणजे ज्या वस्तू लागतात त्या, दाणे, साबुदाणा वगैरे, उपासाच्या साबणं, बारीक साबण पावडर, भांडे साबणं वगैरे, अशी सगळी मी एक तेल, तुप अशी एक सगळी मास्टर लिस्ट करून ठेवलेली आहे. जिरं, मोहरी, आपल्याला सोप काय दिलं, अशा जवळजवळच्या वस्तू ग्रुप वाईज असं सगळं लिहून ठेवलेलं आहे एका कागदावर. म्हणजे मास्टर लिस्ट म्हणते मी त्याला. आणि मग आता मला बाहेर जायचं असते तर मग प्रत्येक गोष्टीसाठी आपण बाहेर नाही जाऊ शकत ना. जरी आम्ही म्हणजे हाऊसवाईफ असलो तरी घरात आमचं कुटुंब मोठं होतं, म्हणजे 10-15 माणसं होती, तर ते बरचसं पुरायचं वगैरे, म्हणजे मुलांच्या शाळा वगैरे हे सगळं. तर बाहेर जायचं, मंदिरात जायचं किंवा कुठे बाजारात जायचं, किंवा बाहेर तर जावंच लागतं हाऊसवाईफ असली तरी, भाजीच्या निमित्ताने कशाच्याही निमित्ताने. तर मग ते मी रात्रीच लिहून ठेवते कागदावर की उद्या आपल्याला कुठे जायचंय आणि काय काय आणायचं आहे. मग ते सकाळी म्हणजे आता सगळंच मिळेल असं नाही, पण बाहेर गेल्यानंतर मग येता येता थोडंसं त्याच्यातलं आपण थोडीशी बाजूला असेल तिथे जाऊन ते वस्तू सगळ्या घरी घेऊन यायचं आणि मग येताना रिक्षा करायचं, म्हणजे आपण मग वेळेवर घरी पोहोचतो. याप्रमाणे अशा अनेक गोष्टी असतात. आता तर मुलींना जॉब आणि दैनंदिन जीवन हे खरं म्हणजे तारेवरचीच कसरत आहे तशी, पण तरी करतात त्या. आणि तुम्ही हे सांगितलेले जे आता म्हणजे मार्गदर्शन म्हणा, सल्ला म्हणा किंवा अनुभव म्हणा, तो खूप मार्गदर्शक आहे सगळ्यांना. आणि हा सगळ्यांनी विचार करून उपयोगात आणावा, म्हणजे आपल्याला वेळेची बचत होईल, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हे पूरक होईल, आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा तितकंच उपयोगी ठरेल, आणि सगळ्यांना उपयोगी ठरो, असं देवी मातेच्या ठिकाणी प्रार्थना करूया आपण सगळेजण. खूप छान झालं येस. तुमचं, आणि तुमची पण थँक्यू. प्रगती हो याच्यामध्ये. हो, थँक्यू सो मच. धन्यवाद. ठीक आहे. हं. तुम्ही म्यूटवर आहात बहुतेक. अ, कोणाला काही आणखीन प्रश्न आहेत? हं. मी म्हणजे दुसऱ्यांना विचारायचं असेल म्हणून मी म्यूट झाले. हं. नाही, हं. आणि तुमचाही बराच वेळ घेतला, 9:30 झाले, आता घरात असतच ना शेवटी. नाही, काही प्रॉब्लेम नाही. आणि कमीत कमी जेवावं तर हे लागतच नाही, तर सुटतच नाही ना. खूप सारे धन्यवाद तुम्हाला. भरपूर छान डिस्कशन झालं. खूप छान सांगितलं. थँक्यू. छान. आणि हे थँक्यू. दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे आपल्या सगळं हे, म्हणून आपल्याला आवश्यक आहे हे. आणि मला असं वाटतं की हे मोर अँड लेस ना आपल्या एकमेकींच्या अनुभवामधनं जास्त अनुभवात शिकता येतं असं. शिकता येतं आपल्याला. हं, हं, हं. छानच आहे. चालेल. थँक्यू. राधनी फाउंडेशन या ग्रुपतर्फे मी सोनमताईंचं खूप खूप धन्यवाद करते. थँक्यू. मी खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला. थँक्यू. मला मजा आली सगळ्यांना भेटून.